राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। नवी मुंबई महापालिकेचे नगरसेवकाचे आरक्षण या ठिकाणी आज विष्णुदास भावे नाट्यगृहात महापालिकेच्या वतीने या ठिकाणी आरक्षण सोडत झाले आहे आणि अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी सोडतीला उपस्थित होती। काहींच्या चेहऱ्यावर आनंद आहे, काहींच्या चेहऱ्यावर दुःख आहे। एकूणच असं संमिश्र वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपल्यासोबत आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जोडले आहेत। एकूणच देवराम सूर्यवंशी सर, काय कशा प्रकारचा अनुभव आज सोडतीत राहिला आणि आपल्या आम आदमी पार्टीच्या पार्ट्यात कशा प्रकारचं वातावरण आहे? नमस्कार, मी देवराम सूर्यवंशी, उपाध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई। आज गेल्या 5 वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जे एक प्रत्येकाचा एक अपेक्षा होती, कधी होणार कारण सर आरक्षण एक झालं आहे। कारण हा कसा का असेल, पण त्यामध्ये बऱ्याच काही जे लोकांनी एक नगरसेवक बनण्यासाठी किंवा त्यांचा एक ध्येय होता, पण ते आरक्षणामुळे बऱ्याच त्यापासून त्यांना दूर जावं लागत आहे। पण काही का असे ना, हे आरक्षण झाल्यामुळे आणि आम्ही नक्कीच आमचे नवी मुंबईचे युवा आघाडी अध्यक्ष संतोष भाऊ केदारे आणि आमचे अध्यक्ष दिनेश भाऊ ठाकूर यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाने आम्ही एक फार मोठ्या उत्साहाने या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेणार आणि बहुसंख्य निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि करणार आहोत। तर आज बघितलं असेल तुम्ही काय काय चाललंय या राजकारणामध्ये, सत्ताधारी राष्ट्रपती काय काय चाललेलं आहे, त्यांच्यावरती फार मोठ्या प्रकारचं काय काय त्यांच्यावर अपहार प्रकरण, त्याच्यावर जमीन प्रकरण, बरेच प्रकारचे असे होत असल्यामुळे सामान्य जनतेने डोळे उघडले पाहिजे आणि जो खरा काम करतो त्याला मतदान दिलं पाहिजे आणि आज भ्रष्टाचार थांबवला गेला पाहिजे, असं माननीय अरविंद केजरीवाल यांचं एक मोठं ध्येय आहे। आणि शिक्षण, स्वास्थ्य आणि सर्वसामान्यांना वैद्यकीय मदत ही मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही फार काम करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्यासोबत जोडलेले आम आदमी पार्टीचे युवा अध्यक्ष संतोषजी केदारे, एकूणच त्यांनी अनेक वर्ष सामाजिक कार्यकर्ता राजकीय क्षेत्रातून दिघा प्रभाग क्रमांक 2 मधून तयारी केली होती। आम आदमी पार्टीच्या वतीने कशा प्रकारची रणनीती असेल? नक्कीच आपण सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळे आपण नेहमीच प्रयत्न करत असतो आणि आज 5 वर्ष जी प्रलंबित राहिलेली आपली महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि इतरही महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या पेंडिंग होत्या त्या सर्वांचा आता कार्यक्रम जाहीर झालेला आहे। त्या अनुषंगाने आज वाशी येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि त्या सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक 2 मधून 5 वर्ष सलग समाजसेवा आणि त्या अगोदर सामाजिक चळवळीमध्ये 10 वर्ष माझा जो प्रवास आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत आहोत। आम आदमी पक्ष नवी मुंबईमध्ये जरी नौखा असला तरी देखील ज्या पद्धतीने रणनीती आखली गेली पाहिजे, प्रस्थापितांच्या बरोबरीने त्या ताकदीने लढण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू आणि आमच्या इथे महिलांची जे आरक्षण सोडत मध्ये महिला प्रवर्गाला तो संधी दिलेली आहे, तर त्यामध्ये भविष्यामध्ये जो उमेदवार आमच्या सर्वानुमते ठरवला जाईल तो उमेदवार त्या ठिकाणी त्या प्रभागामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू, ज्या ठिकाणी आम आदमी पक्षाची लोक आहेत। आमचे नवी मुंबई संघर्ष समितीचे देखील सदस्य या ठिकाणी आहेत। काँग्रेसचे बालाजी सावळे साहेब आहेत, आपले संदेश भाऊ बनसोडे आहेत आणि आमचे कावळे साहेब आहेत, गोडबोले साहेब आहेत। अशी असंख्य मंडळी जी आहे आपापल्या प्रभागामध्ये आपापल्या पद्धतीने कार्य करतायत आणि प्रत्येक सामान्य व्यक्तीला संधी मिळावी ही आम आदमी पक्षाची अपेक्षा होती। कारण आम आदमी पक्षामध्ये आलेला प्रत्येक कार्यकर्ता आणि आम आदमी पक्ष मुळात हा प्रस्थापितांचा पक्ष नाहीये, तो सामान्यांचा पक्ष आहे आणि हे सर्व सामान्यांच्या घरातली मुलं आहेत आणि जे प्रयत्न करतात, सामाजिक कार्य करतात, त्या सर्वांना ते उपेक्षित राहू नये या सर्व प्रक्रियेपासून अशी अपेक्षा होती। परंतु आता जे काही कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या मार्गाने प्लॅनिंग करून भविष्यामध्ये लढवलं जाईल। एकूणच त्यांनी सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांची वाटचाल आणि भविष्यात जनतेची सेवा करण्याची त्यांना एक अपेक्षा होती, परंतु महिला आरक्षण निघाल्यामुळे त्यांचं जरी कोणती झाले असतील तर पक्ष निर्णय जो घेईल त्या अनुषंगाने पुढील वाटचाल करण्याचं त्यांनी आयोजित केलं आहे आणि महिलेला कसल्या प्रकारे संधी मिळते, त्यांच्या कुटुंबात मिळते का बाहेरचे मिळते, त्या अनुषंगाने रणनीती पुढची ठरणार आहे आणि आम आदमी पार्टी हा सामान्यांचा पक्ष आहे असं त्यांनी सांगत पुढची लढाई लढली जाईल। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, वाशी।